सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की या साहित्य संवाद यात्रेमध्ये मला सहभागी होण्याची संधी दिली। खरं सांगायचं झालं तर आज कदाचित भागवत शिंदे सरांचंही तसंच मत असावं की वाचन संस्कृती खूप कमी होत आहे, पण मी त्या बाबतीत स्वतः लेखक असूनही खूप समाधानी आणि आशावादी आहे की आज वाचन संस्कृती ही अतिशय चांगल्या पद्धतीने रुजते आहे आणि लोक या वाचन संस्कृतीमध्ये सहभागी होत आहेत। मला एक या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की पुशी रेगे ज्यांनी सावित्री ही कादंबरी लिहिली, अतिशय चांगले कवी आहेत, ते ज्या वेळेस गोव्यामध्ये प्राध्यापक म्हणून कार्य करत होते त्यावेळेस वाचनासंदर्भात त्यांच्या महाविद्यालयातल्या ग्रंथालयामध्ये एक नोंदवही ठेवून सर्वे करण्यात आला। या सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या बाबी ह्या आजच्या काळात आपण जर तुलना केली तर आज चांगल्या पद्धतीने लोक पुस्तक वाचतायत असं माझं स्वतःचं एक प्रामाणिक मत आहे। ते मत होण्यापाठीमागची काही कारणं मी सांगतो की विज्ञान साहित्य या विषयावरतीच मी प्रामुख्याने बोलणार आहे। मात्र ज्यावेळेस माझं पहिलं पुस्तक आलेलं होतं त्यावेळेस अपघाताने त्याच्या जवळपास 4000 प्रती छापल्या गेल्या। मराठी साहित्यामध्ये साधारण 1000 प्रतींची आवृत्ती काढायची पद्धत आहे, मात्र विज्ञान साहित्याचं तर 500 प्रतीच छापतात पहिल्या आवृत्तीमध्ये। पण या पुस्तकाच्या अपघाताने 4000 प्रती काढल्या गेल्या आणि त्या 1.5 वर्षाच्या आत संपल्या। मलाही तो आश्चर्याचा धक्का होता आणि त्याच्यानंतर परत त्याची दुसरी आवृत्ती निघाली, सुधारित तिसरी आवृत्ती निघाली आणि हे पुस्तक जातं कसं याचा मी विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आजच्या वाचकांची, विद्यार्थ्यांची अभिरुची ही बदललेली। एक काळ असा होता की ज्या काळामध्ये मनोरंजनाची कुठलीच साधने नव्हती। आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये आपण गुंतलेलो आहे। किती गुंतलेलो आहे याचं विवेचन करायचं झालं, माहिती सांगायची झाली तर आपण आपली सामाजिक जगण्याची पद्धती जी आहे तिच्यामध्ये सुद्धा बदल आणलेला आहे असं मला वाटतं। त्याचं कारण असं की काही झालं तर मोबाईल आपल्याला आवश्यक असतो। अन्न, वस्त्र आणि निवारा नव्हे या मूलभूत गरजा मी कधीच मानत नाही। अन्न, पाणी आणि हवा या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या नाही मिळाल्या तर आपला जीव कासावीस होतो। तसाच आपला मोबाईल जर दिसेनासा झाला, खराब झाला, वापरता येत नसेल तर आपला जीव कासावीस होतो। इतके आपण त्या मोबाईलशी जोडले गेलेलो आहोत असं आज दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आलेली आहे। मात्र या कालखंडामध्ये सुद्धा वाचक चोखंदळपणे आपल्याला जे हवं ते निवडतात, वाचतात आणि हे बऱ्याच अंशी लेखक लक्षात घेत नाही। हा एक महत्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे। दुसरा भाग असा झालेला आहे की पूर्वीच्या काळामध्ये छपाई, पुस्तकांची छपाई करणं, पुस्तकांची निर्मिती करणं हे खूप किचकट काम होतं। त्याच्यामध्ये खेळाठोकळ्याचं छपाई ज्यावेळेस होत होती त्यावेळेस तर आणखी ते खूप कठीण काम होतं। एक त्याच्यातला खेळा जर चुकलेला असेल, कदाचित आजच्या विद्यार्थ्यांना ही खेळाठोकळ्यांनी छपाई कशी व्हायची हे माहीतही नसेल, कारण ऑफसेटचा जमाना आलेला आहे आता आणि ऑफसेटमध्ये परत प्रिंट ऑन डिमांड आलेला आहे। त्या तुलनेमध्ये आज छपाई इतकी सोपी झालेली आहे, सुटसुटीत झालेली आहे। खेळाठोकळ्याची ज्यावेळेस ब्लॉक तयार करून पान छापलं जायचं त्यावेळेस एक खेळा जर त्याच्यातला चुकलेला असेल तर तो बदलण्यासाठी जवळपास एक अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागायचा। आता परिस्थिती तशी राहिलेली नाही। आता काही असेल, कधीही आपल्याला अगदी छपाईला सोडायचंय त्याच्या अगोदर 5 मिनिटं सुद्धा आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकतो, इतकं तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे। त्यामुळे पुस्तकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात येते। आपलं नाव पुस्तकाच्या स्वरूपामध्ये आज चंद्र सूर्य राहणार आहे असा अनेक लेखकांचा समज असतो आणि त्या पद्धतीनं लिहिलंही जातं आणि त्याच्यामध्ये मग चांगली पुस्तकं, वाईट पुस्तकं हे सगळे प्रकार येतात। मात्र दर्जेदार पुस्तकं खूप लिहितायत आणि आपण ही दर्जेदार पुस्तकं जी आहेत ती निवडली पाहिजे चांगल्या पद्धतीनं आणि वाचली सुद्धा पाहिजे। हे पुस्तक निवडण्यासाठीच एक पहिली गोष्ट जी असते ती म्हणजे त्या पुस्तकाची पाठांकन कोणी केली आहे, पुस्तकाची प्रस्तावना कोणी लिहिलेली आहे। ह्या 2 गोष्टी बारकाईनं बघायच्या, नावं बघायची, लिहिणारी व्यक्ती कोण आहे। समजा अनोळखी असली तरी काही फार फरक पडत नाही, आपण त्याचं कंटेंट काय आहे हे तपासलं पाहिजे।
आणि पाठराखण म्हणजेच ब्लर्ब आणि प्रस्तावना या दोन गोष्टी थोडक्यात आपण बघितल्या आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला रुची वाटत असेल तर पुस्तकाच्या आतलं कंटेंट सरळ नजरेखालून घालायचं, आपल्याला ते पुस्तक हवं की नको ते लक्षात. मात्र बऱ्याच वेळा त्या पुस्तकाचं शीर्षक पाहून पुस्तकं बाजूला टाकण्याची सुद्धा प्रथा आणि परंपरा दुर्दैवानं ग्रंथालयात मला स्वतःलाच अनुभवायला आली. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण राहायचं की नाही हे प्रत्येकानं पहिली गोष्ट म्हणजे ठरवली पाहिजे. हे पुस्तक घेतल्यानंतर आपण वाचलं पाहिजे आणि वाचन करत असताना वाचन का महत्वाचं आहे हे सगळ्यात पहिलं समजून घेतलं पाहिजे. खूप छान सुभाषितं सांगितली जातात. वाचाल तर वाचाल, वाचनामुळे माणूस घडतो, इत्यादी इत्यादी खूप चांगली सुभाषितं आहेत आणि ती सुभाषितं आपण वारंवार ऐकत असतो आणि आपल्या कानावरती पडत असतात. मात्र वाचन का करायचं याची जर आपण 3-4 कारणं विचारली तर आपल्याला पहिलं सांगितलं जातं की त्याच्यामुळे वैचारिक प्रगल्भता येते. दुसरं सांगितलं जातं की तुम्हाला खूप छान बोलण्यासाठीचे मुद्दे मिळतात, तुम्ही ज्ञान संपन्न होता. त्याच्यामुळे तुमची वैचारिक प्रगती होऊन तुमच्या संस्कृतीमध्ये तुमचं एक स्टेटस तयार होतो किंवा तुम्ही त्या दृष्टीनं सगळीकडे ओळखले जायला लागतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी 3 शब्दांच्या मध्ये सांगता येतात. ते म्हणजे आपले विचार जे आहेत ते विचार प्रगल्भ होतात, आपला आचार हा बदलतो आणि आपलं उच्चार म्हणजेच आपलं बोलणं हे बदलतं. विचार, आचार आणि उच्चार बदलणं म्हणजेच आपलं व्यक्तिमत्व विकास होत असतो किंवा व्यक्तिमत्व बदललेलं असतं. आणि हे वाचन संस्कृतीमधून साध्य होतं. आपल्याला काय साध्य होतं हे सांगितलं जातं, वाचनाने साध्य होतं हेही सांगितलं जातं. मात्र वाचनातून व्यक्तिमत्व विकासापर्यंत कसं जायचं हे फारसं सांगितलं जातं. आणि मी त्याच विषयावरती आजच्या या माझ्या व्याख्यानाची सुरुवात करत आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. माझं तर स्वतःचं स्पष्ट असं मत आहे, माझ्याकडे सर्वसाधारणपणे आठवड्याला 4 ते 5 पुस्तकं भेट म्हणून येतात. मी विकत घेतो ती पुस्तकं वेगळी. आता ही आलेली जी पुस्तकं असतात ती सगळीच दर्जेदार असतात अशातला भाग नाही, पण माझ्याकडे आलेल्या प्रत्येक पुस्तकाची मी पाठराखण नंतर त्याची प्रस्तावना ही वाचतो आणि मला जर त्याच्यामध्ये रुची वाटली तर मी ते पुस्तक आवर्जून वाचतो. बऱ्याच पुस्तकांच्या वरती मी माझ्या फेसबुक वॉलवरती व्यक्त सुद्धा होतो किंवा एखाद्या मासिकात दैनिकात मी त्या संदर्भात माझं मत जे आहे त्या पुस्तकाचा परिचय करून द्यावा असं जो वाटतो तो मी त्या पुस्तका संदर्भातला करून देतो. एक पुस्तक माझ्याकडे आलेलं होतं, ग्लॉसी प्रिंटमध्ये कलर फोटोग्राफ्स आणि खूप छान पद्धतीनं ते पुस्तक क्वालिटी प्रिंटिंग होतं. आणि ते पुस्तक बघितल्यानंतर मला प्रश्न असा पडला की हे पुस्तक का छापलेलं असेल. तर परत लक्षात आलं की हे पुस्तक ज्या व्यक्तीनं लिहिलंय त्या अमेरिकेत राहणाऱ्या प्रसिद्ध उद्योजिका आहेत. म्हणलं पैसे आहेत भरपूर, छापलं असेल आणि अनेक उद्योजक काढतात तसं हे पुस्तक सुद्धा काढलेलं असेल. पण मी ज्यावेळेस त्याची पाठराखण आणि सुरुवातीची प्रस्तावना वाचली, प्रस्तावना योगायोगाने तारा भवाळकर ज्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या त्यांनी लिहिलेली होती. त्यांनी त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ लिहिलेला होता की लेखिका जी आहे ती त्यांच्या शेजारी कशी राहत होती आणि त्याच्यानंतर तिने कसा कसा प्रवास केला. शेजारी राहत होती म्हणून लिहिली हे काही मला तसं पटणारं नव्हतं, कारण तारा भवाळकर मॅडमचे आशीर्वाद लाभणे ही खूप दुर्मिळ गोष्ट असते. म्हणून मी ते पुस्तक वाचायला गेलो आणि त्या पुस्तकामध्ये मी गुंतत गेलो आणि मला असं जाणवलं की हे पुस्तक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीनं वाचलं पाहिजे. आणि मी त्यामुळं माझ्या फेसबुक वॉलवरती याबद्दलचं जवळपास एक 1200 ते 1300 शब्दाचं छानपैकी टिपण लिहिलं. अशी अनेक पुस्तकं असतात की जी खूप चांगल्या दर्जाची निर्मिती असते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपला गैरसमज होतो की या पुस्तकात काय असणार आहे. दुसरं असंही असतं की काही पुस्तकांची निर्मिती जी असते ती इतकी दर्जेदार नसते, मात्र त्याच्यातली कंटेंट जे असतं त्याच्यामध्ये जे विचार मांडलेले असतात ते खूप चांगले असतात. त्यामुळं आपल्या हातात पडतील ती पुस्तकं आपल्याला वेळ मिळेल तशी वाचली पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा भाग.
आता मी ज्यावेळेस कसलीही पुस्तकं वाचली पाहिजेत असं म्हणतो त्यावेळेस मला एक गोष्ट आवर्जून नमूद करायची, कुठलंही पुस्तक 100% टाकाऊ नसतं. त्या पुस्तकामध्ये एखादा तरी विचार इतका चांगला मांडलेला असतो, एखादी तरी गोष्ट इतक्या उत्तम पद्धतीने नमूद केलेली असते की ती गोष्ट आपल्याला शोधता आली पाहिजे. मी नेहमी पुस्तकाचं उदाहरण देण्यापेक्षा पिक्चरचं उदाहरण देतो, एका चित्रपटाचं उदाहरण देतो. योगायोगाने शिंदे सरांनी पण चित्रपटाचा एक संदर्भ मध्ये घेतलेला होता. तर पिंजरा हा चित्रपट बहुतेक सर्वांना माहिती आहे. मी स्वतःही पिंजरा चित्रपट पाहिला. त्यातली गाणी मला जर कोणी विचारली तर मला सांगता येणार नाही. त्या चित्रपटाची कथा सलग सांगा असं सांगितलं तरीही मला सांगता येणार नाही. मात्र त्या चित्रपटातला एक प्रसंग माझ्या मनावरती कायमस्वरूपी कोरला गेलेला आहे. तो प्रसंग कुठला आहे तर चित्रपटाच्या शेवटी त्या पाटलाचा खून झालेला असतो. खरं तर मास्तरचा खून असं समजून, पाटलाच्या मुलाने केलेला खून असं समजून त्याचा शोध घेणं चालू असतं आणि प्रत्यक्षात त्या मास्तरनाच पाटील असं समजून अटक होते. ही अटक झाल्यानंतर पोलिसांच्या गाडीमध्ये घेऊन जायला लागतात. हा प्रसंग आहे खरं तर, आणि त्यावेळेसचं ते वाक्य आहे. घेऊन जात असताना त्या चित्रपटाची हिरोईन पळत पळत येते आणि त्यांना सांगते की मास्तर आता तरी सांगा की तुमचा खून झालेला नाही आणि तुम्ही पाटील नाही तर तुम्ही मास्तर आहात. ह्या वाक्यही मी तंतोतंत करेक्ट सांगू शकत नाही. मात्र पुढचं वाक्य जे आहे ते माझ्या मनावरती कायमस्वरूपी कोरलं गेलेलं आहे. त्यावेळेस मास्तर जे उत्तर देतात ते माझ्या मनामध्ये घर करून राहिलेले आहे. त्यावेळेस ते मास्तर सांगतात की नाही, मी असं करणार नाही. व्यक्ती मेल्या तरी चालतील पण आदर्श टिकले पाहिजेत. आणि हे खूप महत्वाचं आहे, ते वाक्य खूप महत्वाचं आहे. शिक्षकांच्यासाठी, शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांच्यासाठी ते अधिक महत्वाचं आहे. आपल्याला एखादी वाईट गोष्ट सवय असू शकते, आपल्यामध्ये एखादी उणीव असू शकते, मात्र ती विद्यार्थ्यांच्या समोर दिसली नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे वाक्य माझ्या आयुष्यामध्ये एक छाप बनून राहील. तसंच प्रत्येक पुस्तकामध्ये असते. या पुस्तकामध्ये चांगलं काय आहे ते आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि ते शोधण्याचं कौशल्य प्रत्येकाकडे आहे. कारण प्रत्येकाकडे 1400 ग्रॅमचाच मेंदू आहे आणि त्या मेंदूचा वापर करणं सुद्धा आपल्याला शक्य आहे, आपण करत असतो. त्यामुळं आपण वाचलं पाहिजे, त्या पुस्तकामध्ये चांगलं काय आहे हे शोधलं पाहिजे. म्हणजेच मी दुसरी पायरी, वाचनानंतरची येणारी पायरी वेचणे या शब्दामध्ये गुंततो. वाचलं पाहिजे, नंतर चांगले विचार वेचले पाहिजेत. वेचल्यानंतर काय करायचं, आपण भुईमुगाचं पीक ज्यावेळेस काढायचं असतं त्यावेळेस शेतामध्ये जातो. ते भुईमुगाचं शेत पुळवलं जातं, मोगडलं जातं आणि त्या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात ढेकळं पसरलेली असतात आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात शेंगा असतात. आपण शेंगा वेचतो तसंच चांगले विचार वेचायचे. जशा शेंगा आपण पिशवीमध्ये ठेवतो, पाटीमध्ये ठेवतो किंवा पत्रामध्ये घेतो, तसं चांगले विचार आपण साठवले पाहिजेत. शेंगा साठवतो तसे चांगले विचार साठवले पाहिजेत. आता हे साठवायचे कुठं तर निसर्गानं आपल्याकडे जो 1400 ग्रॅमचा मेंदू दिलेला आहे तो इतक्या मोठ्या क्षमतेची साठवण क्षमता असलेला आहे की नगर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचे मोबाईल एकत्र घेऊन त्यांची मेमरी जर आपण बेरीज करत गेलो तर ती जितकी भरेल त्याच्यापेक्षा जास्त मेमरी आपल्यापैकी प्रत्येकाकडे आहे. आणि त्या मेंदूचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, त्या स्मृतीचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. का केला पाहिजे याला दोन कारण आहेत. एक तर वापरलं नाही तर गंजून जाते कुठलीही गोष्ट, आणि दुसरी गोष्ट अशी आहे, डार्विन नावाच्या एका शास्त्रज्ञाने सांगितलं की जो अवयव आपण वापरत नाही तो हळूहळू कमी व्हायला लागतो आणि कालांतराने म्हणजे काही पिढ्यानंतर तो नष्ट होतो. म्हणूनच म्हणे माणसाला शेपूट नाही, कारण माणूस ज्यावेळेस 2 पायावर चालायला लागला त्यावेळेस त्याला संतुलन राखण्यासाठी शेपटाची गरज भासत नव्हती आणि म्हणून शेपूट हळूहळू गेलं आणि आता आपण शेपटाशिवाय राहतो. समजा आपण मेंदूचा वापर नाही केला तर आपला मेंदू सुद्धा लहान लहान व्हायला सुरुवात होईल आणि कालांतराने म्हणजे आपली खापरपणतवंड, नातवंड यांचे मेंदू आकाराने थोडेसे लहान होतील. ते आपण मोजू शकणार नाही लगेच, त्याला अनेक पिढ्या जाव्या लागतील, पण तो एक धोका आहे.
गंजण्याचा पहिला धोका आणि नंतर दुसरा लहान होण्याचा धोका. हे टाळायचं असेल तर आणि आपल्याला मिळालेलंच असेल तर मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचा आपण वापर केला पाहिजे. मग मेंदूचा वापर का नाही करायचा? मग वाचायचं, त्यातले चांगले विचार वेचायचे आणि ते साठवायचे. साठवण्यासाठी आपल्याकडे खूप मोठी पिशवी आहे. हे साठवलेले विचार फावल्या वेळामध्ये आठवायचे. ज्यावेळेस फावल्या वेळात असे विचार आपण आठवायला लागू त्यावेळेस आपोआपच आपण त्याच्यावरती विचार करायला सुरुवात करतो. आणि आपण ज्यावेळेस त्याच्यावरती विचार करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये त्याच्यातून नवीन नवीन विचार यायला सुरुवात होते. म्हणजे व्यक्तिमत्व विकासातला पहिला टप्पा आपण गाठतो. आपण स्वतःचे विचार बनवायला लागतो. ज्यावेळेस आपले स्वतःचे विचार तयार व्हायला सुरुवात होते त्यावेळेस ते कळत न कळत आपल्या बोलण्यातून लोकांच्या पर्यंत पोहोचायला सुरुवात होते. ज्यावेळेस आपण एखादा स्वतःचा विचार बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे शाळेपासून आपल्याला शिकवलेलं सुभाषित जे आहे ते कधी ना कधीतरी आपल्याला आठवायला लागतं आणि आपण आपल्या उच्चारानुसार आचरण करायला लागतो. प्रवास सुरू झाला वाचनापासून. त्याच्यातले चांगले विचार वेचायचे, ते आपल्या मेंदूमध्ये साठवायचे. साठवलेले विचार फावल्या वेळेत आठवायचे. आठवलेल्या विचारांच्या वरती आपोआपच आपण विचार करायला लागतो. विचार करायला लागलो की आपले उच्चार यायला सुरुवात होते. उच्चार यायला सुरुवात झाली की आपोआप आपलं आचरण बदलायला सुरुवात होते. आणि मग खऱ्या अर्थानं विचार, आचार आणि उच्चार आपले बदलले ते म्हणजेच आपलं व्यक्तिमत्व बदललं. हा प्रवास जो आहे तो हा प्रवास आपण प्रत्येकानं आपल्याकडे छापून ठेवला पाहिजे. ह्याच्यात अडथळा कुठला आहे आजच्या तरुणाई पुढं? तर अनेक जणांची अशी तक्रार आहे की माझ्याकडे वेळ नाही. आणि त्याच्या उलट मला अनेक लोक म्हणतात की तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी कशा शक्य होतात? माझं सोपं उत्तर आहे, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, खूप वेळ आहे. मला जे करावं वाटतं ते मी करतो. आपल्याला जर एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर आपण वेळ बरोबर शोधतो. मात्र आपला वेळ दुर्दैवानं आपल्याकडे जे अँड्रॉइड मोबाईल रूपी खेळणं आलेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जातो. हा जो आपण वेळ वाया घालवतो त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जगातल्या प्रत्येक राष्ट्राला वाटतं की आपलं राष्ट्र सगळ्यात प्रबळ असलं पाहिजे, प्रगत असलं पाहिजे, सामर्थ्यशाली असलं पाहिजे. आणि त्या त्या ठिकाणच्या टेक्नॉलॉजी जे आहे त्या टेक्नॉलॉजी निर्माण होतात चांगल्या कारणासाठी. मात्र त्याच्याबरोबर लोकांना वेडं करणारी काही आमिष दाखवली जातात. आणि ती आमिष जी आहेत त्या आमिषाला बळी पडायचं की नाही हे आपण ठरवायचं. मी सर्व समाज माध्यमावरती आहे. मी युट्यूबर आहे, फेसबुक कॉल आहे माझी, त्यानंतर लिंक्डइनला आहे, मी टेलिग्रामला आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती मी त्याचा वापर कशासाठी करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. मला 2020 पर्यंत या माध्यमावरती आपण मिरवावं, आपल्याबद्दलचे चांगले फोटो टाकावेत, आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर टाकावं, ते लोकांच्या पर्यंत पोहोचवावं असं वाटत होतं. पण आता मला तसं वाटत नाही. कोरोनानं मला खूप सावध केलं. कोरोनानं मला एक गोष्ट शिकवली. ती गोष्ट अशी आहे की माणसाचं येणं निश्चित आहे. म्हणजे बघा आत्ता सुद्धा आपल्या घरात लहान बाळ येणार असेल तर आपल्याला साधारण 7 ते 8 महिने अगोदर कळतं. मात्र माणूस जाणार कधी हे कोणीही सांगू शकत नाही. ते 100% अनिश्चित असतं. आणि आपण कधी जाणार हे जर निश्चित नसेल तर आपल्याला मिळालेलं हे जे एकमेव आयुष्य आहे ते आयुष्य आपण कसं जगायचं हे ठरवलं पाहिजे. माणसाला 2 प्रकारचे आयुष्य असतात. एक आयुष्य आहे ते पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत, आणि दुसरं आयुष्य आहे शेवटचा श्वास घेतल्यानंतर लोक तुम्हाला किती काळ लक्षात ठेवतात. महात्मा गांधी अजरामर आहेत. त्यांचं आयुष्य कधीच संपणार नाही. दुसरं आयुष्य कोणी संपवतो म्हणले तरी महात्मा गांधी संपणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे तर जगभर पसरलेलं व्यक्तिमत्व, ते कधीच संपू शकणार नाही त्यांचं आयुष्य. ते अजरामर आहे. अशी अनेक लोक आहेत की जी कर्तृत्वानं मोठी झालेली आहेत. ही कर्तृत्वानं मोठी होत असताना आपण आपल्यामध्ये वाचन संस्कृती किती रुजवलेली आहे ह्याचाही कस लागत असतो. या लोकांच्या पासून खूप छान प्रेरणा मिळतात. पण प्रेरणा मिळण्याच्या टप्प्यापर्यंत अनेकदा आपण जातच नाही. याचा पुरावा काय किंवा आपण गेलोय की नाही हे शोधायचं कसं? तर याची एक चाचणी असते.
मी त्याच्यातलं साधं सोपं एक उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आम्हाला ज्यावेळेस शिकवलं जातं त्यावेळेस पहिलं वाक्य सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज हे फार मोठे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज थोर नाहीत का? 100% थोर आहेत. मात्र त्याच्या अगोदर आपण हे मुलांच्या मनावरती बिंबवायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येताना एक सरदार पुत्र म्हणून जन्माला आले. ते ज्या जहागिरीमध्ये आले, जहागिरी सांभाळण्यासाठी आले, त्या जहागिरीवरती गाढवाचा नांगर फिरवण्यात आलेला होता, बेचिराग करून टाकलेलं होतं कोपरगडा. आणि त्यांनी अशा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये स्वराज्याची निर्मिती केली, शून्यातून विश्व निर्माण केलं, त्यासाठी त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती मात केली. हे आपण मुलांच्या मनावरती बिंबवायला पाहिजे. मात्र दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना पहिल्यांदा आपण त्यांचं थोरपण सांगतो. त्यामुळे थोरपण कसं मिळवायचं असतं हा विचार मुलांच्या डोक्यामध्ये सुरुवातीपासून यायला सुरुवात होते. ते आता तो टप्पा ओलांडून आज आपण सगळेजणच पुढे आलेलो आहोत आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या ठळक घटना सगळ्या माहीत आहेत. यावेळेस मी एक गोष्ट सांगतो की आपल्यामध्ये वाचन संस्कृती रुजली का नाही हेच तपासायचं. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जो आहे तो प्रसंग फक्त एक मी सांगतो. आग्र्यावरून सुटले, मथुरेला गेले, मथुरेवरून नंतर ते महाराष्ट्रात आले, राजगडावरती पोहोचले. पण छत्रपती शिवाजी महाराज एकटे पोहोचले त्यांच्या बाकीच्या साथीदारांच्या सह. त्यांच्या बरोबर असलेले शंभूराजे यांना त्यांनी मथुरेत ठेवलेलं होतं. कारण एक लहान मुलगा आणि एक मोठी व्यक्ती असे जर दोघा दिसले तर औरंगजेबाच्या सैनिकांना संशय येईल आणि ते पकडतील. आपल्या प्रिय पत्नीची आठवण, स्वराज्याचा भावी वारसदार, आपला पुत्र, महासाहेबांचं ज्याच्यावर आपल्यापेक्षा काकांवर जास्त प्रेम आहे, अशा बालशंभूराजांना मथुरेसारख्या शेकडो नव्हे तर हजारो किलोमीटर दूर अंतरावरती अनोळखी लोकांच्या मध्ये सोडून येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मधल्या बापाला काय यातना झालेल्या असतील, त्यांच्या मनात काय विचार आले असतील, हा प्रश्न आपल्या मनात जर पडत असेल तर आपण वाचन संस्कृतीमध्ये रुजलोय, मुरलोय असं समजायला काही हरकत. राजगडावर आल्यानंतर त्यांनी मासाहेबांना सांगितलं की शंभूराजांचं निधन झालं. खोटं बोलले समजूया आपण की गोपनीय पद्धतीने त्यांनी मासाहेबांना सांगितलं असेल की नाही नाही शंभूराजे सुरक्षित आहेत आणि ते येतील लवकर महाराष्ट्रावर. मात्र आपल्या जिवंत पुत्राचे दशक्रिया विधी त्यांनी केले का तर औरंगजेब पूर्णपणे फसला पाहिजे. आपल्या जिवंत पुत्राचे दशक्रिया विधी करत असताना त्यांच्यातला बाप किती रडला असेल हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो का? ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात का? हे ज्यावेळेस घडायला सुरुवात होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण वाचन संस्कृतीमध्ये रुजलेलो आहोत. आपण वाचन संस्कृती आपल्यामध्ये मुरवलेली आहे असं आपण ती कन्फर्मेटरी टेस्ट आहे. हे मी छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यांनाच हा घटनाक्रम माहीत आहे म्हणून मी हे उदाहरण घेत असतो. मात्र जे आपण वाचलेलं आहे त्याच्यावरती विचार डोक्यामध्ये ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेस असे प्रश्न आपोआप आपल्या मनात येत असतात आणि ती आपल्यामध्ये वाचन संस्कृती रुजल्याची गुणगाठ आहे असं 100% आपण मानलं पाहिजे. आता या वाचन संस्कृतीचा प्रसार कसा होतो तर मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. डॉक्टर अभय बंग यांचं माझ्या साक्षात्कारी हृदयरोग हे जे पुस्तक आहे ते माझ्या घरामध्ये जवळपास 3-4 वर्ष होतं पण मी ते वाचलेलं नव्हतं. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक D.T. शिर्के सर जे आता वारणा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ते सकाळी फिरत असताना एकदा आमची वाचनाबद्दल पुस्तकाबद्दल अशी चर्चा सुरू झाली आणि त्यांनी नुकतंच माझं साक्षात्कारी हृदयरोग वाचलेलं होतं. ते त्या पुस्तकातील कंटेंट बद्दल भरभरून बोलत होते आणि ते सगळं ऐकल्यानंतर मी त्यांना माझ्याकडे पुस्तक आहे वगैरे काही सांगितलं नाही. मात्र घरी आल्यानंतर मी ते पुस्तक काढलं आणि एका झटक्यामध्ये वाचून काढलं आणि मला ते पुस्तक इतकं आवडलं की मी त्याच्या 25 प्रती घेऊन अनेक लोकांना त्या भेटल्या. या पद्धतीनं आता मी जे सांगितलं वाचन संस्कृती रुजल्याची आपल्याला गुणगाठ कधी
मिळते. त्याच्यानंतर पुढचा टप्पा जे आपण ज्या पुस्तकाबद्दल वाचलेलं आहे त्याच्याबद्दलची चर्चा इतरांच्या बरोबर केली पाहिजे. इतरांच्या बरोबर करण्याचे अनेक फायदे असतात. एक, आपण जे पुस्तक वाचलंय त्या पुस्तकातलं कंटेंट काय आहे हे इतरांच्या पर्यंत पोहोचतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक पुस्तक दुसरा ज्यावेळेस असं त्याने वाचलेल्या एखाद्या पुस्तकाबद्दल सांगत असतो त्यावेळेस ते पुस्तक आपल्या इंटरेस्टचं आहे का नाही हे कळून एका पुस्तकाबद्दलची अनुभूती आपल्याला मिळत असते. या दृष्टीने ग्रंथांचा प्रचार हा वाढत जातो आणि आपण एक पुस्तक वाचलं तरी त्या पुस्तकाची महती ही 10 जणांच्या पर्यंत पोहोचत असते. या बाबतीत पूर्वीच्या काळामध्ये कथा कादंबऱ्या वाचनावरती खूप मोठा भर होता. मात्र आत्ताच्या काळामध्ये तरुणाईला चरित्रात्मक वाचन, प्रेरणा देणाऱ्या कथा, चरित्र वाचण्याची खूप मोठी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने ते वाचतात. त्यांना माहितीपर लेखन, प्रेरणादायी लेखन वाचायला खूप आवडतं. याच्यामध्ये विज्ञान साहित्य हा जो प्रकार आहे तो आणखी दूर राहतो. मी ज्या पुस्तकाबद्दल बोललो त्या पुस्तकाबद्दलच्याच माझं स्वतःचं एक उदाहरण मी त्याच्यामध्ये आवर्जून सांगणार आहे. ते म्हणजे एककाचे मानकरी हे ते पुस्तक होतं आणि आता त्याची सुधारित 3री आवृत्ती आलेली आहे. या पुस्तकामध्ये 21 शास्त्रज्ञांच्या कथा गुंफलेल्या आहेत. मी मुद्दाम त्याचं कव्हर आपल्या सर्वांना या ठिकाणी दाखवतो. हे एककाचे मानकरी हे पुस्तक ज्याच्या जवळपास आता 7-8 हजार प्रती खपलेले आहेत. या पुस्तकाची गंमत अशी झालेली होती की याच्यामध्ये जे शास्त्रज्ञ आहेत या शास्त्रज्ञांची नावं लोकांना माहीत असलेली आहेत आणि त्यामुळं ह्या पुस्तकाचा खप जास्त होतो असं माझ्या लक्षात आलं. खरं सांगायचं झालं तर हे पुस्तक वैज्ञानिक माहिती देणारं पुस्तक आहे. हे थीम बेस्ड पुस्तक आहे. हे थीम बेस्ड पुस्तक लिहित असताना आपण ज्या भौतिक राशींचं मापन करतो त्या भौतिक राशीच्या मापनामध्ये MKS आणि CGS अशा 2 पद्धती आहेत. त्यातल्या MKS पद्धतीनं मापन जे करतो त्या 24 भौतिक राशींच्या पैकी 21 भौतिक राशींना कुठल्या ना कुठल्या तरी शास्त्रज्ञांचं नाव दिलेलं आहे. आता हे शास्त्रज्ञांचं नाव का देण्यात आलं ह्याचं उत्तर या पुस्तकातून मिळतं. अशा पद्धतीचं आहे. मात्र याच्यातली सगळी नावं जी आहेत ती आपल्यापैकी प्रत्येकानं ऐकलेली अशी म्हणजे एम्पियर आहे, केल्विन आहे, पास्कल आहे, न्यूटन आहे, फॅराडे आहे, कुलोम आहे, हे सगळी 10वी पर्यंत आपण ऐकलेली नावं आहेत आणि या संशोधकांचे याच्यात चरित्र आहेत. हे पुस्तक खूप मोठ्या प्रमाणात आजही विकलं जातं. 3री आवृत्ती छापल्यानंतर, सुधारित 3री आवृत्ती छापल्यानंतर सुद्धा 1 वर्षभरात संपलं. दुसरं पुस्तक मी तुलनेसाठी जे सांगतोय ते हे एककांचे इतर मानकरी हे पहिल्या पुस्तकाचा सिक्वेल आहे आणि हे वाचकांची अभिरुची कशा पद्धतीची याची मलाच मिळालेली पोचपावती मी आपल्यापुढे मुद्दाम सांगतोय. हे पुस्तक 2024 साली प्रसिद्ध झालं. मात्र त्याची पहिली आवृत्ती अजून संपू शकलेली नाही. या पुस्तकातलं त्याचा जो सिक्वेल आहे, एककाचे मानकरीचा सिक्वेल आहे, त्याच्यातली भाषा उत्तम आहे, त्याच्यातल्या कथा खूप सुंदर आहेत, त्याच्यातली वैज्ञानिक शोध आणि माहिती ही सुद्धा खूप चांगली आहे. तरीही त्या पुस्तकाच्या प्रती विकल्या जात नाही. मग कारण काय तर या दुसऱ्या पुस्तकातली नावं जी आहेत ती आपल्या अभ्यासक्रमामध्ये अपवादाने आलेले आपल्या परिचयाची नाहीत. त्यामुळं या पुस्तकाची विक्री आत्ताच्या घटकेला धुमधडाक्यात चालू आहे असं म्हणायचं धाडस मी तर करू शकत नाही. त्याच्या उलट पहिल्या पुस्तकाची आता 4थी आवृत्ती छापायची वेळ आहे. हे वाचकांची अभिरुची कुठल्या दिशेने आहे हे मला सिद्ध करण्यासाठी किंवा माझी खात्री पटण्यासाठी माझ्याच पुस्तकांची उदाहरणं खूप महत्वाची आहेत. विज्ञान साहित्याकडं विद्यार्थी दशेमध्ये विशेषतः 10वी-12वीचे विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जात आहेत. मात्र विज्ञान साहित्याच्या खूप मोठ्या मर्यादा आहेत. एक म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये ज्या पद्धतीने दिलेलं आहे की ज्या साहित्याचा विज्ञान हा अविभाज्य भाग आहे, ज्याला त्याच्यात कुठेही सोडता येत नाही असं जे साहित्य असतं त्याला विज्ञान साहित्य असं म्हटलं जातं. मी त्याच्यापेक्षा थोडी वेगळी व्याख्या करू इच्छितो की ज्या साहित्यामध्ये
विज्ञान हे मध्यवर्ती ठेवून त्याचे वेगवेगळे कंगोरे फुलवले जातात, त्याला सुद्धा विज्ञान साहित्य म्हटलं पाहिजे. आणि या दृष्टीने ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस मला विज्ञान साहित्याची परंपरा मराठीतली आपल्या संत साहित्यापासून सुरू होते असं म्हणायला पाहिजे. त्याचे काही दाखले खूप छान आहेत आणि गंमतशीर, मला ते खूप आश्चर्य वाटतं की संत ज्ञानेश्वरांचं एक अतिशय महत्वाचं विधान आहे, झाड ओळखावे फुले, जन ओळखावे बोले. झाड ओळखावे फुले, जन ओळखावे बोले. म्हणजे झाडाची ओळख, झाडाचा प्रकार हा त्याला येणाऱ्या फुलावरून ओळखावा आणि माणूस हा त्याच्या बोलण्यावरून ओळखावा. आणि खरंच या वाक्यामध्ये सुद्धा व्यक्तिमत्व विकासामध्ये आपलं बोलणं हे महत्वाचा एक घटक असतो आणि त्या बोलण्यावरून माणसाची पारख होते असं संत ज्ञानेश्वर सांगतात. त्याच्या अगोदरचा भाग जो आहे, झाड ओळखावे फुले, ज्यावेळेस वनस्पती वर्गीकरण लिनियसनं केलं, कार्ल लिनियसनं, त्यावेळेस त्याने फुलावरून वर्गीकरण केलं आणि एंजिओस्पर्म ही एक वेगळी फॅमिली त्याच्यामध्ये केली. ज्ञानेश्वरानं कसं कळलं हे? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. किंवा संत तुकाराम ज्यावेळेस म्हणतात, लेकुरे जरा नवसे होती नवरे काय अशी लागत, याच्यामध्ये वैज्ञानिक अर्थच दडलेले, वैज्ञानिक सत्य त्यांनी सांगितलेले, निखळ सत्य सांगितलेले. आणि अशा अनेक ओव्यांच्यामधून आपल्याला दाखले मिळत जातात की संत साहित्यामध्ये हे सांगितले. विज्ञान साहित्य हे वैज्ञानिक शोधांची माहिती देणारं साहित्य किंवा त्याच्यातलं एक तत्व घेऊन तयार केलेलं साहित्य असा एक सर्वसाधारण समज होतो. पण वैज्ञानिक साहित्यावरती साहित्य जे आहे ते आपल्याकडे अगदी सुरुवातीला जे आलं, ज्याला आज विज्ञान साहित्य म्हणून ओळखलं जातं, ते रहस्य कथांच्या मार्फत आलं. अगदी भागवतांच्या पासून अलीकडेपर्यंत अनेक रहस्य कथा लिहून त्याच्यामध्ये एक वैज्ञानिक सूत्र असायचं किंवा जी भविष्यात घडणारी घटना आहे असं दर्शवून त्याची मांडणी केली जायची. आणि बऱ्याचशा कथा ह्या परदेशात लिहिलेल्या कथांच्या भाषांतर करून किंवा ते सूत्र घेऊन अशा पद्धतीनं आपल्याकडे लिहिल्या जायच्या आणि त्या कथा ज्या होत्या त्या कथा विज्ञान कथा म्हणून धरल्या गेल्या सुरुवातीच्या काळाच्या. खऱ्या अर्थानं विज्ञान कथांना लोकप्रियता मिळवून दिली ती जयंत नारळीकर सरांनी. जयंत नारळीकर सरांनी अनेक अशी वैज्ञानिक तत्व निवडली, वैज्ञानिक सिद्धांत निवडले आणि त्यांची गुंफण इतक्या चांगल्या पद्धतीनं केली की लोकांच्या पर्यंत विज्ञान कथा पोहोचल्या. जीएनच्या गूढ कथा जितकं लोक आवडीनं वाचत होते, तशी विज्ञान कथा वाचकांचा एक वर्ग मराठी भाषेमध्ये तयार झाला. याच्यातल्या काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. विज्ञान साहित्यामध्ये सुद्धा खूप चांगले प्रकार पडले. जसे मराठी साहित्यामध्ये आहेत, कथा आहे, कादंबरी आहे, कविता आहे, तसं विज्ञान साहित्यामध्ये सुद्धा कथा, कविता, नंतर माहितीपर लेखन असे वेगवेगळे घटक आपोआप आलेले. कथेचा प्रकार हा जयंत नारळीकर सरांच्या पासून आता ज्यांच्या कथा खूप गाजतायत अशा संजय ढोले सर, जे पुणे विद्यापीठामध्ये आता कार्यरत आहेत, ज्यांची जवळपास एक 8-10 पुस्तकं आता प्रसिद्ध झालेली, ज्याच्यामध्ये 2 कादंबऱ्यांचा समावेश आहे. राफेलू नावाची कादंबरी ही कुमारवयीन विद्यार्थ्यांच्यासाठी आहे, तर प्लॅन्टॉन ही कादंबरी मी तर असं म्हणतो वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र शिकणाऱ्या प्रत्येकानं वाचली पाहिजे, इतकी सुंदर आहे. त्याच्यामध्ये सगळंच आणलेलं असतं. त्या कथेमध्ये आणि कादंबरीमध्ये एखाद नायक असतो, नायिका असते आणि त्यांच्या कथेच्या रूपामध्ये विज्ञान सुद्धा पुढे सरकत जातं. हे वाचायला तसं खूप छान वाटतं. मात्र काव्य प्रकार हा विद्यासागर सरांनी, डॉक्टर पंडित विद्यासागर सरांनी इतकं गावोगावी विज्ञानाची या पुस्तकाच्या रूपातून इतक्या छान पद्धतीनं मांडलेलं आहे की ते पुस्तक सुद्धा आपल्याला वाचत जावं असं वाटतं. कथा, कादंबरी आणि काव्य या 3 प्रकारांच्याही पुढे जाऊन 4था प्रकार जो येतो तो म्हणजे माहितीपर लेखनाचा. आणि त्या ठिकाणी अनेक लोकांची गफलत होते. मुळातच शालेय जीवनापासून विज्ञान आणि गणित हे 2 विषय आमचे
कठीण वाटणारे विषय, नावडते विषय बऱ्याच वेळा असतात. पण दुर्दैवाने हे विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची मांडण्याची पद्धत ही अपवादाने खूप चांगली असते. ते शिकवताना इतकं कठीण करून शिकवलं जातं की विचारता सोय नाही. मी फिजिक्स कसं शिकवलं पाहिजे, मी फिजिक्सचा असल्यामुळे फिजिक्सचं उदाहरण सांगायचो. मात्र आता झाडांच्या बद्दल लिहिताना मी वेगळ्या पद्धतीनं झाडांच्या जवळ सुद्धा गेलो. तर आम्ही ट्रॅजेक्टरी शिकवतो. म्हणजे एखादा पार्टिकल एका जागेवर जर त्याला बल दिलं तर तो कुठल्या मार्गाने पुढे जाईल हे शिकवतो आम्ही. त्यासाठी तो पार्टिकल घेतो जो कधी दिसत नाही आणि तो कसा जाईल हे त्या विद्यार्थ्याला इमॅजिन करायला सांगतो. आणि मग तो विद्यार्थी इमॅजिन करत सूत्र जे कम्प्लीट डेरिव्हेशन जे असतं ते पाठ करतो, परीक्षेत लिहितो आणि नंतर दुसऱ्या दिवशी विसरतो. आम्ही म्हणतो ट्रॅजेक्टरी शिकवताना स्टेपिग्राफनं मारलेला फटका का सांगायचा नाही, आणि मग त्या बॉलची किंवा शटलची ती ट्रॅजेक्टरी जी आहे ती ट्रॅजेक्टरी का विद्यार्थ्याला प्रेडिक्ट करायला सांगायची नाही. त्याच्यासमोर चित्र येईल ना, तो कुठल्या अँगलमध्ये रॅकेट धरलेली होती, कसा फटका बसला आणि कसं ते ऑब्जेक्ट गेलं हे विद्यार्थी व्हिज्युअलाइज करू शकतात. त्यांना ते सोपं जातं. मात्र दुर्दैवानं असं शिकवलं जातं. दुसरी एक महत्वाची गोष्ट असते माहितीपर लेखनामध्ये मांडणी करत असताना, की आम्ही तो विषय मांडत असतानाच थेट विज्ञानाला हात घालतो. तशी खरं सांगायचं झालं तर काहीच आवश्यकता नसते. त्याच्याशी निगडीत असणाऱ्या अनेक घटना असतात, अनेक प्रसंग असतात. त्या प्रत्येक गोष्टीचा एक इतिहास असतो. तो इतिहास खऱ्या अर्थानं जर मुलांना सांगितला तर त्या वैज्ञानिक तथ्याबद्दल कुतूहल निर्माण होतं आणि तो त्याच्या अधिक जवळ जातो, जे कधीच विसरू शकत नाही. निओबियम नावाचं एक केमिस्ट्रीमध्ये मूलद्रव्य आहे. मी आवर्त सारणीचं पुस्तक जे लिहिलं त्या पुस्तकामध्ये या निओबियम मूलद्रव्याचं नाव कसं आलं याची कथा जी आहे ती कथा खूप रंजक आहे. ती कथा मी जाणीवपूर्वक वाचायची म्हणून अगोदरच काढून ठेवलेली आहे. निओबियम याला नवे नाव मिळण्यामागे एक छान ग्रीक कथा आहे. ग्रीक पौराणिक कथेनुसार टँटालस नावाचा राजा होता. त्याला निओबे नावाची मुलगी होती. मुलगी खूप हुशार आणि सुंदर होती. ती राजाची आवडती राजकन्या होती. मात्र या मुलीच्या वाट्याला पुढे फार खडतर आयुष्य आलं. ती मोठी झाली, तिचे लग्न झालं. वयाबरोबर तिचे विचारही विस्तारले. ती आपली मते जाहीरपणे सांगू लागली. ती निरीश्वरवादी होती, स्वतंत्र विचार मांडत असे. तिचे म्हणणे तत्कालीन प्रचलित नियमांच्या विरुद्ध होते. तिच्या मते न दिसणाऱ्या देवाची पूजा करण्यात काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा जे लोक आपल्याला भेटतात, संपर्कात असतात, त्यांची अधिक काळजी घ्यायला हवी, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे, ते अधिक सुंदर असेल. हे तिचे काळाच्या पुढे असणारे मानवतावादी विचार तत्कालीन परिस्थितीत कोणालाही झेपणारे नव्हते. असे विचार मांडून तिने देव आणि धर्माला आव्हान दिले असं मानलं गेलं आणि तिच्यावरती खटला भरण्यात आला. हा खटला तिच्या वडिलांच्या समोरच सुरू झाला आणि शेवटी या बंडखोरीची शिक्षा सुनावण्यात आली. ती शिक्षा म्हणजे तिच्या सर्व 7 मुलांना तिच्या समोर मारून टाकणे. हेच त्यानुसार शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली. एक एक मुलगा मारला जात होता. मात्र शेवटचा मुलगा निओबीड हा त्या दरबारातून पळून गेला. निओबेही त्याच्या मागे पळत गेली. ती रडत त्याला हाका मारत होती. मात्र निओबीड कुठेच दिसत नव्हता. तिने लोकांना विचारलं, ती पुढच्या लोकांना विचारत होती. सगळेजण दिशा दाखवत होते. शेवटी त्या टेकडीवर पोचल्यानंतर तिने लोकांना विचारलं आणि लोकांनी सांगितलं, तो समोर दिसतो तो दगड जो आहे तो म्हणजेच निओबे. त्या दगडाजवळ निओबे गेली आणि तीही रडत राहिली. ती रडत रडत तिथेच बसून स्वतःही दगड बनली. अशा त्या दगडाच्या कथेमध्ये निओबे गुंफली गेली आणि त्या दगडातून जे नवीन मूलद्रव्य सापडलं त्या मूलद्रव्याला नाव देताना निओबेच्या या कथेवरून निओबियम हे नाव देण्यात आलं. अशा पद्धतीनं जर निओबियम या मूलद्रव्याची जन्मकथा सांगितली तर मला वाटत नाही कुठला मुलगा ते निओबियम मूलद्रव्य आयुष्यात विसरू शकेल. नक्कीच त्याचा अनुक्रमांक त्या विद्यार्थ्याच्या लक्षात राहील. त्याची सगळी गोष्ट लक्षात राहू शकते.
मात्र दुर्दैवानं अनेकदा अशा पद्धतीची मांडणी केली जात नाही. आपल्याला एक खूप सुंदर उदाहरण आणि खूप सुंदर पुस्तक मला सांगावं असं वाटतं. उत्क्रांती एक महानाट्य, हे डॉक्टर माधव गाडगे ज्यांचं नुकतंच निधन झालं, त्यांचं जे पुस्तक आहे ते जर आपण हातात घेतलं तर साहित्यामध्ये अभिरुची असणारा कुठलाही माणूस पहिल्या पानापासून म्हणजे त्यांचं मनोगत जे आहे त्या मनोगतापासून शेवटपर्यंत कुठेही थांबणार नाही. ते विज्ञानाचं पुस्तक असताना सुद्धा शेवटपर्यंत वाचत आहे. विज्ञान साहित्य असं लालित्यपूर्ण पद्धतीनं मांडणं, विशेषतः माहितीपर लेखनामध्ये, कथेमध्ये संजय ढोले सरांच्या कथांच्या बद्दल मी प्रामुख्यानं आपल्याला सांगेन की ज्या आता आजही प्रसिद्ध होतात वेगवेगळ्या नियतकालिकातून आणि त्यांची पुस्तकं आजही नव्याने येत आहेत. त्यांच्या कथामध्ये जर गेलो आपण तर ते वैज्ञानिक तत्वाला किंवा सिद्धांताला कुठेही तडजोड करत नाहीत. मात्र भविष्यातल्या अनेक गोष्टींचं भाकीत त्यांच्या कथातून. त्यांच्या एका संग्रहामध्ये एक कथा आहे आणि ती कथा आता नुकत्याच काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची सांगड घालणारी आहे. आणि त्या कथेची मला माहिती नव्हती खरं सांगायचं झालं तर. त्यावेळेस संजय ढोले सरांचा कथासंग्रह जुना असला तरी मी वाचलेला नव्हता. मात्र जो प्रयोग 3-4 वर्षापूर्वी आपला सर्वात श्रीमंत डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र त्यांनी तो प्रयोग केलेला होता. तो प्रयोग असा होता की त्यांनी 10-12 माकडांना पकडलं आणि त्यांच्या मेंदूमध्ये चिप्स बसवल्या. चिप्स बसवल्यानंतर त्या चिप्सच्या मार्फत त्या वानरांच्या कृती ते नियंत्रित करायला लागले. आणि त्यातल्या एका माकडाला संगणकावर टायपिंग करत असताना त्यांनी दाखवलं, त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो त्यांच्या युट्यूब वॉलवरती टाकला. दुसरा एक व्हिडिओ तयार केला, तो म्हणजे कॉम्प्युटरवरती एक माकड व्हिडिओ गेम खेळताय. अशा प्रकारचे कृती त्याने त्या माकडांच्या कडून करवून घेतल्या आणि त्याचे व्हिडिओ टाकले. दुर्दैवाने जेवढ्या माकडांच्या मध्ये ह्या चिप्स बसवलेल्या होत्या त्या चिप्स सगळ्या बसवलेली माकडं सगळी मरण पावली. मात्र आज ना उद्या ही टेक्नॉलॉजी घडणार आहे. मात्र संजय ढोले सरांनी जवळपास 10-12 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेले त्यांच्या एका कथेत लिहिलेलं होतं, एका व्यक्तीकडून, अशा व्यक्तीकडून की ज्याला अतिशय साधा भोळा आणि खरंच तो संत प्रवृत्तीचा माणूस असतो, त्याच्याकडून एका व्यक्तीचा खून होतो, प्रसिद्ध व्यक्तीचा खून होतो. आणि कुणाचाच विश्वास बसत नाही की त्याने खून केलाय. मात्र सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसत असतं की ह्या व्यक्तीनं खून केलाय. आणि मग त्याच्या पुढे पोलीस तपास आणि तो गुंता कसा शोधला जातो, चिप कुठे बसवलेली असते, ते चिपचं ऑपरेशन कसं केलेलं असतं आणि का केलेलं असतं, म्हणजे कुणाचा मोटिव्ह काय आहे, ती चिप का बसवली, त्या चिपला कसं नियंत्रित केलं जात होतं आणि त्याने खून कसा केला, जे आता या मरकनं माकड चेष्टा केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी संजय ढोले सरांच्या विज्ञान कथेत आलेल्या होत्या, 10 ते 12 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाल्या. तर अशा कथेच्या बाबतीत हा प्रश्न फारसा येत नाही. मात्र वैज्ञानिक माहितीपर लेखन जे असतं त्या लेखनाचं अतिशय चांगलं ललित असं जर म्हणायचं झालं कुठल्याला तर उत्क्रांती एक महानाट्य हे माधव गाडगे सरांच्या पुस्तकाचा मी आवर्जून उल्लेख करत असतो किंवा त्या पुस्तकाचा केलाच पाहिजे. त्या पद्धतीचं लेखन फार मोठ्या प्रमाणात घडत नाही आणि घडलं तर ललित मांडणीलाच इतकं आपण अडकून जातो, इतकं अडकून जातो की त्याच्यामध्ये वैज्ञानिक विज्ञान बाजूला राहतं आणि मग ते ललितच जास्त वाटायला लागतं. जसं काही विज्ञान हे तोंडी लावण्यासाठी आहे आणि बाकीचं जे आहे ते माल मसालाच खरा मसाला आहे, अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतं. हे नसलेलं लेखन आता हळूहळू खूप चांगल्या पद्धतीनं प्रसिद्ध व्हायला लागलेलं आहे. एक आणखी पुस्तक मी आपल्याला जाणीवपूर्वक दाखवेन. रजनीश जोशी म्हणून लेखक आहेत, त्यांचं हे पुस्तक आलेलं आहे पृथ्वीची आभूषणे. जैवविविधते संदर्भातलं हे एक विज्ञान विषयक खूप चांगलं पुस्तक नुकतंच आलेलं आहे. नंतर मी असं 2 पुस्तकाची आणखी तुलना करेन. हे जे सर आहेत श्रीधर महाजन सर, ज्यांचं आपले वृक्ष नावाचं पुस्तक आहे. आता या पुस्तकाची गंमत अशी आहे की सरांनी या पुस्तकामध्ये, आपले वृक्ष या पुस्तकामध्ये
अनेक संस्कृत साहित्यातले दाखले दिलेले आहेत, वैज्ञानिक माहिती अतिशय सोप्या मराठी भाषेमध्ये सांगितलेली आहे, वेगवेगळ्या झाडांच्या ओळखी करून दिलेल्या आहेत, झाडांच्या बद्दलची अशी त्यांची जवळपास 5 पुस्तकं आहेत. आपले वृक्ष, देशी वृक्ष, आणखी काही आपलेच वृक्ष, वेल महावेल, त्यानंतर विदेशी वृक्ष, ही झाडाबद्दलची त्यांची पुस्तकं आहेत आणि त्यानंतर अनेक पुस्तकं आहेत. खरं सांगायचं झालं तर यांच्याबद्दल, अशा विज्ञान प्रसारकाबद्दल एक वाक्य आवर्जून सांगायला पाहिजे. हे लेखक जे आहेत ते 93 वर्षाचे तरुण आहेत. मुलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. का लक्षात घेतलं पाहिजे? मी तरुण शब्द का वापरला ते पण तुम्हाला सांगतो. हे युट्यूब चॅनेल चालवतात सर, आणि 93व्या वर्षी अतिशय खणखणीत भाषेमध्ये निसर्गाबद्दलचे आपले विचार विद्यार्थ्यांच्या पर्यंत किंवा श्रोत्यांच्या पर्यंत पोहोचवायचं काम करतात. त्यासाठी कुठलं मानधन किंवा त्यांचं काही मला वाटत नाही ते इन कॅश त्यांना काही पैसे मिळत असतील वगैरे, काही नाही. पण आपलं जे अभिजात ज्ञान आहे, इतक्या वर्षाच्या तपस्येतून त्यांनी साध्य केलेले आहे, ते लोकांच्या पर्यंत पोहोचवतात. सरांची पुस्तकं, श्रीधर महाजन सरांची पुस्तकं मला खूप मनापासून आवडतात. मी ते आवडीनं वाचतो आणि अशी अनेक पुस्तकं त्यांची जी आहेत ती पुस्तकं पाहायला मिळतील. ही पुस्तकं पॉप्युलर का झाली नाही याचा मी विचार केला. जसं मी माझ्याच 2 पुस्तकाबद्दल सांगितलं तसं मी या पुस्तकाच्या बद्दल विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की सरांनी संस्कृत साहित्याचा उल्लेख केलेले कुठेतरी खूप छान पद्धतीने मांडलेले आहे, पण तेवढं वाचकांना विज्ञानामध्ये ओढून नेण्यासाठी पुरेसं नाही. आणि मग माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार आला आणि त्या दृष्टीने मी विचार करून झाडांची मांडणी केली. ते सरांनी उल्लेख केलेलं परत बांधावरची झाडं हे माझंच पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये सर विज्ञानाला सुद्धा मी चित्रपटाकडे घेऊन गेलेलो आहे. आणि याच्यामध्ये चिंचेच्या झाडाबद्दल मुळात मी शीर्षक देतानाच खूप वेगवेगळ्या पद्धतीची शीर्षकं दिलेली आहेत. आंबट गोड चिंच म्हणलेलं आहे, बाबळीच्या झाडाला वेडी नव्हे शहाणी बाबूळ असं म्हटलेलं आहे. जांभूळ या झाडाबद्दल मी बोलत असताना जांभूळ आख्यान जे उमापाणी सगळ्या महाराष्ट्रभर पोहोचवलेलं आहे, त्या जांभूळ आख्यानचा उल्लेख केलेला आहे शीर्षकामध्येच. तर या चिंचेच्या झाडाबद्दल मी लेखाची सुरुवात करतानाच एका गाण्याने केली, ती पण चित्रपट गीतातल्या, आणि ते असं लिहिलेलं आहे, हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी. हे गाणे नव्याने प्रेमात पडलेल्या अनेक तरुणांच्या तोंडी आपसूक येत असते. मधुचंद्र या चित्रपटातील गदी माडगुळकर यांचं हे गीत महेंद्र कपूर यांच्या आवाजात अजरामर झाले. या गाण्यावेळचा प्रसंग खूप मजेदार आहे. नायक आणि नायिका गावाबाहेर एका माळावर बसलेले आहेत. ती म्हणते सगळीकडे काटेच काटे, ही बोरीची, बाबळीची आणि चिंचेची झाडे असलेला माळ म्हणजे नंदनवन समजायचं काय. त्यावेळी नायक म्हणतो त्यातील सौंदर्य बघायला नजर लागते, नजर बदलून पाहिले तर यातही नंदनवन दिसेल. त्यानंतर तो आपल्या डोळ्यावरील गॉगल तिच्या डोळ्यावर चढवतो आणि गाणे सुरू होते. यात नायक सांगतो, हे चिंचेचे झाड मला काश्मीर मधील चिनार वृक्षाप्रमाणे दिसते आणि तू तर मला काश्मीरची नवतरुणी वाचतेस. चिंचेच्या झाडाच्या वैज्ञानिक माहितीकडे जाण्यापूर्वी वाचकाला जर एक पानभर अशा एका ह्याच्यात गुंतवलं आणि मग चिंचेचं झाड, त्याचं बी द्विदल आहे की एकदल आहे, त्याचं पान संयुक्त आहे की साधं आहे, ती पानं रात्री का मिटतात, न मिटणाऱ्या झाडाच्या पानं आणि चिंचेच्या पानात काय वेगळेपण आहे, ही सगळी माहिती जी आहे ती सगळी माहिती, त्याला वेगवेगळ्या भाषात असणारी नावं, या सगळ्या गोष्टी जर आपण याच्यामध्ये घेतल्या तर हे पॉप्युलर होऊ शकतं असं लक्षात आलं. आणि अशा पद्धतीच्या पुस्तकाला वाचकांची खूप चांगल्या पद्धतीनं पसंती मिळते. हे सगळं जे आहे ते विज्ञान लेखकांनी सुद्धा भान ठेवलं पाहिजे. मला आशा आहे तुमच्यातील काही विद्यार्थी विज्ञानाचे असतील, ते विद्यार्थी जरूर अशा पद्धतीचं वाचन करून त्यांच्यातला एक लेखक सुद्धा घडू शकतील. आणि खरंच सांगायचं झालं तर वाचन संस्कृती आपल्यामध्ये जर आपण रुजवली तर ज्या विषयाचं वाचन आपण जास्तीत जास्त करत जाऊ त्या विषयामध्ये आपल्याला व्यक्त व्हायची इच्छा कधी ना कधीतरी होतेच. प्रत्येकामध्ये लेखक दडलेला असतो. जसं 11वी-12वीच्या वयापासून किंबहुना 8वी-9वीच्या वयापासून साधारणपणे पदवी पूर्ण करेपर्यंत म्हणजे टीन एजचा जो प्रवास असतो त्या टीन एज मध्ये प्रत्येक जण जवळपास कवी असतो. नंतर त्यातल्या अनेकातले कवी मरून जातात, काहींचे टिकतात, काहींचे फुलतात, काहींचे उदासही होतात. पण
त्यांच्यामध्ये ही प्रतिभा असते, प्रगल्भता असते, ती आपण शोधण्याचा प्रयत्न ह्या वाचनाच्या माध्यमातूनच करू शकतो. विज्ञान साहित्य हा भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यावरती खूप चांगली पुस्तकं येतात. त्यातल्या काही पुस्तकांची मी नावं सांगितली आपल्याला. अशी अनेक लोकांची पुस्तकं येत आहेत, मात्र ती आपल्याला शोधली पाहिजेत. आणखी एक पुस्तक सांगायला पाहिजे म्हणजे अरुंधती वर्तक यांनी संस्कृत साहित्यामध्ये झाडांची नावं कशी आलेली आहेत आणि ती नावं कशा पद्धतीनं चुकीच्या वापरली जातात याच्यावरती जवळपास 400 पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अशी अनेक पुस्तकं आता वेगवेगळ्या विषयावरती विज्ञानाची माहिती देणारी येत आहेत. ही पुस्तकं आपण शोधली पाहिजेत. त्याच्यातून आपल्याला खूप फायदा होतो. आणि विज्ञानवादी साहित्य वाचण्यापेक्षा सुद्धा मी एक गोष्ट आवर्जून बोलत असतो, शास्त्र आणि विज्ञान या दोन्हीमध्ये एक सूक्ष्म भेद आहे. मी माझा युट्यूबला जो राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरती विस्ताराने बोललेलो आहे. पण शास्त्र हे अशा नियमावर आधारित असतं की ज्यातले नियम हे व्यक्तिसापेक्ष असू शकतात, धर्मसापेक्ष असू शकतात, स्थलसापेक्ष असू शकतात किंवा कालसापेक्षही असू शकतात. मात्र विज्ञानातले नियम तसे नसतात. आणि आपल्याला हेच साध्य करायचे, आपल्याला विज्ञानवादी बनायचे. विज्ञानवादी बनायचे म्हणजे सत्याच्या शोधापर्यंत जायचं. आणि हे जायचा प्रवास जर करायचा असेल तर त्यामध्ये विज्ञान साहित्य एक महत्वाची भूमिका पार पडू शकतं. आणि ते सुद्धा आपण आवडीनं वाचलं पाहिजे. विज्ञान साहित्य सुगम पद्धतीने सांगणाऱ्या सुरुवात ही कथेपासून करावी, कादंबरीपासून करावी आणि नंतर माहितीपर लेखनाकडे यावं. माहितीपर लेखन वाचायची आवड असेल तर त्याच्यानंतर आपोआपच आपण बाकीचा फापट पसारा मला कशाला पाहिजे, फक्त माहिती असलेलं लेखन मी आनंदाने वाचेन, अशा पद्धतीनं आपल्यामध्येच प्रगती होऊ शकते. हे सगळे टप्पे जे आहेत ते टप्पे वाचनाला एकदा आपण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानलं तर आपोआप साध्य व्हायला सुरुवात होते. मला वाटतं बराच वेळ मी बोलतोय, आता थांबूया. आपले जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही आपण घेऊया. मात्र त्यापूर्वी मी एक जरूर सर्व विद्यार्थ्यांना माझी जी काही अपेक्षा आहे ती अपेक्षा मी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो. वाचनातून माणूस समृद्ध होतो हे सगळेजण सांगतात. मी आता त्या टप्प्यापर्यंत कसं जायचं हे माझ्या परीनं आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. हे तुम्ही जरूर लक्षात घ्यावं, त्याच्यावरती तुम्ही चिंतन करावं. मी म्हणतो तो अंतिम शब्द असा मी विज्ञानवादी असल्यामुळं कधीच दावा करत नाही आणि तो दावा कोणी करूही नाही. मात्र तुम्ही त्यातलं जे तुम्हाला पटलेलं असेल किंवा तुमच्या विचारातून तुम्हाला ज्या पद्धतीनं आकलन होईल त्या पद्धतीनं तुम्ही स्वीकारावं. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करावे, तुमच्या वेळेचा सदुपयोग करावा, खूप चांगल्या पद्धतीनं विवेकी बनावं आणि तुमच्यातून एक खूप मोठी व्यक्ती घडावी जी वाचनातून घडलेली अनेक उदाहरणं जर सांगायची झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं वाचनाचे किस्से तर अफलातून आहे. तसं तुम्ही एक अलौकिक व्यक्तिमत्व घडावं, तुम्ही इतक्या उंचावर जावं की तुमच्याकडे बघण्यासाठी आम्हाला मान वर करावी लागते. अशी तुमच्या मनामध्ये जिद्द निर्माण व्हावी अशी एक नम्र अपेक्षा व्यक्त करतो. तर आज तासभर मी बोललेलो आणि तुम्ही ऐकलेलं कुठेतरी सार्थकी लागेल अशी ही विद्यार्थ्यांच्याकडून अपेक्षा आहे. मी नेहमी विद्यार्थ्यांच्याकडेच मागतो. मी मोठा असलो आणि मी द्यायचं असं असलं तरी मी तुमच्याकडे काहीतरी मागतोय. तुम्ही ते द्यायचा प्रयत्न कराल, देण्यामध्ये यशस्वी व्हाल आणि तुम्ही खरंच तशा उंचीवरती गेल्यानंतर जर कुठे सत्कार समारंभ असेल तर मी तिथे असेल किंवा नसेल, जिथे असेल तिथून मी अवश्य तुमच्या कौतुकाच्या टाळ्या वाजवेन. ते सौभाग्य तुम्ही मला द्यावं अशी एक नम्र अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार.